फलंदाज फ्रीजवरती तैनात. स्ट्राईकला असेल तो किशोर, नॉन स्ट्राईकला मोहिब. बॉलर नेम राजा माले. राजा माले नक्कीच वडिलांचा आदर्श या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण का वडील सुद्धा माजी क्रिकेटर आहेत. वडिलांच्या पायाला पाऊल ठेवून राज या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. स्टार्टअप या ठिकाणी. स्कोर रिपोर्टर सज्ज. लाईव्ह टेलिकास्ट कौस्तुभ पाटील, साहिल आणि विकी सिंग कॅमेरामॅन आपला कैद करतोय सगळी दुनिया. दरम्यान 38 सर्कल मध्ये फिल्डर सजवलेले आहे या ठिकाणी. पहिलाच चेंडूवर पंचांकडून दाद मागतोय लेग. या ठिकाणी एक धावेने खाता खोलतात आहेतच नावे टीम. खालच्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले टुर्नामेंट झाले या ठिकाणी. आजच्या पहिल्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले टीम झाले आणि दुसरा क्षेत्र राज. स्ट्राईकला आहे तो मोहिब. पाहूया कशा प्रकारे राजच्या गोलंदाजीचा मारा करेल. मोठा फुचाड घेतलाय. झेल खाली फिल्डरची कॅच. बाबूचा गुड प्रयत्न होता या ठिकाणी, परंतु कॅच थोडीशी मिक्स होतोय. बाबू सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे या विभागामध्ये, या पंचक्रोशीमध्ये. संदेश नाव आहे संदेश, परंतु बाबू मॅन फ्रॉम आंबेघर. 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो नावे संघ. पुन्हा एकदा राज तो मोहिब. कॅच. प्रतीक पाटील कोणतीही चुकी करणार नाही. कालच्या क्षेत्रामध्ये दमदार खेळली होती ती प्रतीकची, आणि कॅच सुंदर. कॅच पकडी तो मॅच पकडी. पहिलाच झटका, पहिलाच हादरा, पहिलीच पनवत या ठिकाणी लागतोय मोहिबच्या स्वरूपात. फटकेबाजी करायला हवी होती, परंतु बाद होतोय कॅचवर. प्रतीक पकडतोय कॅच. पहिली पतंग गुल होतोय. धाव स्कोर बोर्डवर आहे तो 3. या ठिकाणी विवेक शिंदे, समाधान गायकवाड यांचं आगमन. नवीन फलंदाज राजू वाघमारे. पाहूया किती बॉल मारतोय, परंतु मित्रांनो सांगू इच्छितो, जंगलात फिरणारे अनेक होते, परंतु वाघाला फाडणारा एकच होता, तो म्हणजे माझा शिवबाचा छावा शंभू राजा. परंतु हा राजू वाघमारे स्ट्राईकला असेल. सुंदर गोलंदाजी करतो तो राजा नावाने ओळखला जाणारा. मोठा शॉट घेतलाय. मला वाटतो या ठिकाणी मिड विकेटच्या वरून कॅच. बाबूनी चुकी केलेली, भितरात चुकीला नाही. अशी जर चुकी केलीस तर नक्कीच मोठं संकट पडेल तुझ्यावरती आणि तुझ्या टीम वरती. गुड अफेक्ट होतं. मागाची सुद्धा चांगले प्रयत्न केलंस, पण ही कॅच पकडायला हवी होती. तिकडे विशाल सुद्धा होता सपोर्ट साठी, कव्हर साठी होता. हे खर्चीकरण. थोडीशी फील्ड मध्ये परिवर्तन, फिल्डिंग चेंज केलेले आहे ते बॉलरने, कॅप्टनने. पण आता आहे तो स्ट्राईकला किशोर. त्या बॉलरचा रनअप किशोर करेल मारा. ओ हो ही कॅच, आणि कॅच पकडतोय. या ठिकाणी बाद होते तो किशोर. तंबूत परततोय. दुसरा झटका बसतोय तो नावी टीमला. आहे ते आंबेकर वेलसेट टीमने. राजने 2 विकेट घेतोय.
पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे मला वाटतोय. तो मित्रांनो मेहनत करनी पड़ती है, महंगी घड़ी बांध के समय नहीं बदलता. मेहनत तर तुम्हाला करावीच लागेल. कामावर आपण गेल्यानंतर आपल्याला बसून कोणी पगार देणार नाही. तसं क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्ही जर मेहनत नाही केली तर तुम्ही जिंकणार नाही. मेहनत खूप करावं लागेल, अफेट खूप मेहनत घ्यावा लागेल या ठिकाणी. आणि आता स्ट्राईकला आहे तो मला वाटतोय स्वराज. लेफ्ट हँड बॅट्समन. ग्राउंड शॉट कार्पेटच्या माध्यमातून या ठिकाणी शॉर्ट ऑफ मिडियमच्या दिशेने कव्हरच्या दिशेने जाते होतो. सीमा रेषा पार, ये दिल मांगे मोर, रन मिलेंगे यहाँ पे फोर. नक्कीच स्वराजने आल्या आल्या चांगली बॅट आपली दाखवलेली आहे. चांगला टायमिंग शॉट म्हणता येईल या ठिकाणी. बॅटला दिशा दिली आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. या 4 धावाने धावसंख्या होतोय 2 बाद 8. रेफरी आम्हाला अतिशय अनुभवी लागलेले आहेत. दोन्ही धावेश्वर बेंचे सांगण करून खेळणारे विनायकजी वारगे आणि अल्पेश कुथे. खरोखर ऊन भरपूर लागलेला आहे. नक्कीच मित्रांनो सनस्क्रीन लावा आपल्या चेहऱ्यावरती, इनर घाला आपल्या हातामध्ये. पाणी पियाचं असेल तर बसून पाणी पिया, कारण का आपण आता सर्वांना माहिती असेल अटॅक प्रमाण हा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आपल्या तब्येतीची काळजी घ्या. गोलंदाज ज्याचा कालचा दंका वाजलेला वेल्सचा टायगर यश पारांगे 6-5 चेंडू मध्ये 5 षटकार लगावणारा, कालच्या मला वाटते दोन्ही टुर्नामेंट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा यश आम्हाला आज सुद्धा पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईकला आहे तो मला राजू वाघमारे. प्रतीक पाटील या ठिकाणी मला वाटतं मेडअपच्या वरून जातोय. मला वाटतं नक्कीच घणाघात की प्रहार करतोय डीजे. जबरदस्त शॉट घेतो तो मला वाटतं राजू वाघमारे. या 7 धावांनी स्कोअर बोर्ड पोहोचलाय 14-14. पुन्हा एकदा यश तू राज. पुन्हा एकदा मॅडमच्या वरून मारलेला मला वाटतं नक्कीच सीमा रेषा पार. थोडीशी गजाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. वेल्स तांबेकर टीम कडून थोडीशी निराशा असेल खेळाडूंकडून त्या फिल्डर वरती, कारण का पॉवर प्लेचं षटक चालू आहे. दुसरं षटक चालू आहे प्रतीकी पटकावर यच. आणि राज अगदी चांगली आपली कामगिरी करतोय. षटकार लगवतोय, चौकार लगवतोय. अगदी चौफेर फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय तो राज वाघमारे. पुन्हा एकदा यश तू राज. 10-15 पावलांचा रमाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. नक्कीच मला वाटतंय कव्हरच्या दिशेने मारलेला हा नक्कीच सीमारेषा पार होईल का. 3 फिल्डर त्यांना तिथे त्या ठिकाणी रनिंग भीती विकेट नाही. चांगला कॉल होता या ठिकाणी. काय विकेट गेली असती रनआउटच्या स्वरूपात, परंतु राजचा चांगला कॉल होता सूरजसाठी. यश पुन्हा राजची चांगली लय पकडले. राजने चांगला सेटल झालाय. राज थोडासा थांबून खेळावं लागेल राज आपल्या संघासाठी. मिड विकेटच्या इथून मारलेला मला वाटतं कार्पेटच्या माध्यमातून शॉट हा राजच्या बॅटच्या बल्ल्यातून एका धावर समानवर धावसंख्येवर धावसंख्या होतोय 21. 2 बाद 21 नावे रोहा टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्ड वरती. लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समन असल्या की थोडं पंचांना पण दुखापत होते आणि फिल्डिंग सजवताना सुद्धा दुखापत होते फिल्डरांना. लॉंग ऑफ कव्हरच्या दिशेने फिल्डिंग तैनात केलेला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने सुद्धा फिल्डिंग लावलेली आहे या ठिकाणी कॅप्टननी. पुन्हा एकदा यश तो सूरज.
शॉट घेतलाय प्रतीक. प्रतीक कोणती चुकी करणार नाही, चुकीला माफी नाही. लगातार मला वाटतं दुसरी सुद्धा कॅच पकडतोय तो प्रतीक पाटील या ठिकाणी पाहायला मिळतोय ग्राउंड वरती. या ठिकाणी आमचे मान्यवर ज्यांनी या टुर्नामेंटसाठी प्रत्येक मॅचसाठी विनरसाठी जो सन्मान चिन्ह अप्रतिम या ठिकाणी दिलेला आहे, मॅच मॅन ऑफ द मॅच दिलेले, अर्थातच महाराष्ट्र राज्य सचिव युवा सेना प्रणयजी सीताराम मोर्गे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आमचे बक्षीसदाते आहेत एक युवा सामाजिक कार्यकर्ता म्हणला जाणारा बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, मागच्या वेळेला रायगड जिल्ह्याचा युवा सेना होता, आता महाराष्ट्राचा सचिव युवा सेना कॉलेजचा सचिव आहे जे प्रणयजी वारगे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा घेऊन जाते ग्राउंडवरती नवीन फलंदाज आकाश. नीला नीला आकाश, नीले नीले अंबर से, परंतु आकाश कशा प्रकारे गोल मारा करेल नक्की पाहायला मिळेल. आणि याचा बोलबाला कालच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो, आज सुद्धा पाहायला मिळतोय. 10 पावरांचा रनअप मार्किंगवर यश फलंदाजी करेल आकाश. हो हो, जयेश बावकर एसटी रक्षक, एक चांगली बुलंद आवाजाची तोफ आहे जयेश बावकर. 2 षटकाखेर धावसंख्या होते स्कोरबोर्ड 21, 3 बाद 21, 3 बाद 21 नावे रोहा टीमचा स्कोर आहे. खूप लो स्कोर आहे या ठिकाणी सांगू इच्छितो. पॉवर प्लेचं 2 ओव्हर म्हटलं की मोठा स्कोर म्हणणारा जाणारा हा रिलायन्स ग्राउंड स्टेडियम आहे. पुन्हा एकदा राजच्या हातामध्ये बॉल सोपवला आहे तो कॅप्टनने. संघाचा 3रा आणि स्वतःचा 2रा षटक घेऊन येतो तो राज. मला वाटते पोस्को येथे कार्यरत आहे, पोस्को या कंपनीमध्ये कार्यरत आहे राज. फिल्डिंग लॉंग ऑनच्या दिशेने, कव्हर पॉइंटच्या दिशेने, आणि पॉइंटला आहे तो मला वाटते विशाल बडे. फाईन लेगच्या दिशेने आहे बाबू संदेश. फिल्डिंग चांगली सजवलेली आहे ती आंबेगर वेलचेट टीमने. राज ओहो, राजची खेळी संपुष्ट पकडतो या ठिकाणी डीजे. निश्चयांचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत. नक्कीच मित्रांनो, छावा पिक्चर प्रस्थापित झाल्यापासून महाराजांचा कालखंड 40 दिवसाचा होता. 40 दिवसामध्ये त्यांना वेदना ज्या झाल्यात त्या आपण कधीही विसरू शकत नाही. अरे आले किती गेले किती, खऱ्या अर्थाने खरोखरच महाराजांची कीर्ती ही बेफान आहे. स्ट्राईकला आहे तो सागर. चांगल्या बोलाचा चांगला समाचार या ठिकाणी सागरने दिलेला आहे. सागरला माहिती होतं ह्या बॉलाची अहमियत होती, ज्या पद्धतीने राजनी गोलंदाजी केली. आकाश
आकाश पाहूया कशा पद्धतीने राजच्या गोलंदाजीचा मारा करते नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. हो हो आकाशने चांगला समाचार घेतलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई फायर करतोय डीजे. ही हू हे हो पुन्हा मॅच चालू. हो हो हलक्या पद्धतीने कट लागली होती. मला वाटतं जयेश भावकरने थोडीशी मिक्स केली या ठिकाणी आणि एक चोरटी धाव घेण्यात रनिंग बिटवीन विकेट या ठिकाणी चांगला म्हणता येईल. मोठी रिक्स घेतली होती आकाशने आणि सागरने. रनआउटचा चान्स होता त्या ठिकाणी. त्या धावाने स्कोरबोर्ड पोचलाय 29. नक्कीच थोडस हृदयाचं ठोकत चुकलं असतील ते आकाशचं मला वाटते नाहीतर रनआउट झाला असता या ठिकाणी. मोठी जोखीम उचलली होती ती सागरने आणि आकाशने. पुन्हा एकदा सागर राज गोलंदाजीवर. रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्नात नक्कीच मला वाटतं एक धाव घेईल. नक्कीच रनिंग विथिन द विकेट चांगली आहे या दोघांची. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. सुंदर अगदी टिचून गोलंदाजी करतोय तो राज माले या ठिकाणी पाहायला मिळतोय आम्हाला. 3 षटकांखेर धावसंख्या पोहोचतो नावेरोहा टीमची 30-30. इथे 2 स्कोर रिपोर्टर आहेत. एक लाईव्ह टेलिकास्ट साहिल मनीष पाटील आणि जो कॅमेरामध्ये कैद करतोय त्याचं नाव आहे विकी सिंग. आजचा दुसरा विवेक सिंग. आजचा दुसरा दिवस आहे. अगदी त्याला सुद्धा एक चांगले असं उन्हापासून संरक्षण केलेलं आहे. नंतर भरपूर विवेक सिंगवर उन्हाचा प्रचंड प्रभाव झाला असता. नवीन गोलंदाज मला वाटतोय विशाल बडे. विशाल बडे एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आंबेकर संघाचा. कॅप्टननी त्याच्यावर थोडा सांभाळलेले आहे की विश्वास ठेवलेला आहे तो विशालवर. स्ट्राईकला असेल तो सागरला मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण का स्कोर शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिले. स्कोर मोठा करावा लागेल तुम्हाला. या ग्राउंडची खासियत आहे मोठा मोठा स्कोर 100 स्कोर होतो 5 ओव्हर मध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. 15-20 पावलांचा मनोरंजन पंचांच्या डाव्या बाजूतून गोलंदाजी करतो तो विशाल. पहिला यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता नक्कीच क्लीन बॉल झाला त्या ठिकाणी. त्याच पद्धतीने फिल्डिंग सुद्धा विशाल चांगली करतोय. करपटच्या माध्यमातून शॉट घेतलेला हा मला वाटतोय सागरने आणि स्ट्राईकला असेल तो पुन्हा एकदा आकाश तो विशाल. फिल्डर तैनात तिथे मला वाटतं 2 रनिंग बिटवीन द विकेट. चांगला रनिंग बिटवीन चांगला आहे. रनआउटचा चान्स या ठिकाणी गमावलेला आहे तो. शॉट एक आहे का? एकच घ्यायचा. एक शॉट रन्स आहे. मित्रांनो खरोखरच एवढी रनिंग केली परंतु तुम्ही बॅट तुमची सीमा रेषेपर्यंत पोहोचली नाही. अर्थातच एक शॉट रन तुम्हाला तो गमावी लागलेली आहे. पुन्हा एकदा आकाश तो विशाल. नक्कीच बॉल उचले घेणारा होता. एक 1 बॉम्ब्स दिलेला आहे पंचांनी मला वाटते या ठिकाणी. पंच एक अतिशय गुणी पंच आणि अनुभवी पंच विनायकजी वारगे आम्हाला आज या ठिकाणी लाभलेले आहेत. नक्कीच कार्पेटच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने मारा रनआउटचा चान्स या ठिकाणी परंतु गुड थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय.
शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे ते विशाल बडे यांचं मारा करेल तो सागर. सागरचे ज्याप्रमाणे शरीर यष्टी लाभले त्याप्रमाणे फटकेबाजी पाहायला मिळत नाही या ग्राउंड वरती. घेतला शॉट, शॉट खाली, कॅच खाली. प्रतीक पाटील कोणतीही चुकी करणार आरामात झेल पकडेल. लगभग मला वाटतं तिसरी कॅच असेल प्रतीकच्या माध्यमातून ही पाहायला मिळतो. सदस्य सीतारामजी पाटील आपण स्टेजवर स्थान पन्नाव्याचे आपल्या इकडे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नवीन फलंदाज आदर्श या ठिकाणी पाहायला मिळतोय. फ्रीज वरती अक्षयची कितपर्यंत साथ देतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाद होते तो मला वाटते सागर. गोलंदाज मार्किंग आहे तो विशाल बडे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे मला वाटते 4थ्या ओव्हरचं. पंचांकडे दाद मागतोय आणि इथे पळताना कट होतोय ते मला वाटतोय आदर्श. एक सुंदर गोलंदाजी करतोय विशाल बडे डीजे. हे 30 शेवटचा षटक आहे. हाणामारीचा षटक करावं लागेल. षटक घेऊन होतंय संदेश माले उर्फ बाबू. नवीन फलंदाज ऋतुज. जो पानी से नहलाते हो लिबास बदल देते हैं, जो पानी से नहलाते हो लिबास बदल देते हैं और वो पसीने से नहाते हो इतिहास बदल देते हैं. परंतु या ठिकाणी कोण इतिहास घडवतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संदेश मॅन फ्रॉम आंबेघर, एक अनुभवी खेळाडू. बरेच वर्षापासून संदेशचा खेळ पाहतोय आम्ही या ठिकाणी. स्ट्राईकला असेल तो आकाश, नो स्ट्राईकला आहे तो ऋतुज. शेवटच्या षटक हाणामारीचा षटक या ठिकाणी नावे टीमसाठी करावे लागेल. पाहूया 6 चेंडूमध्ये 6 षटकार या टीम या ग्राउंड वरती लावलेले आहेत. आकाशच्या बॅटच्या बल्ल्यातून येतील का? संदेश, संदेश तो आकाश. पहिला चेंडू झेल, झेल खाली. मला वाटते फिल्डर तैनात, थोडीशी ड्रॉप होते कॅच या ठिकाणी आणि रनिंग बिटवीन विकेट चांगली या ठिकाणी. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो मला वाटते नावे टीम. हो, थोडीशी चुकी फिल्डिंग मध्ये, थोडस ओव्हर थ्रो या ठिकाणी. 3 धावा घ्यायच्यात. या 3 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 36-36. मॅच आहे, मॅच मध्ये काही होऊ शकतो. किती स्कोर वर आहे, किती स्कोर डाऊन आहे याचं मायने करत नाही. कारण का आजचा दिवस कोणाचा चांगला आहे, कोणाचा प्रॉपर टायमिंग चांगला कोणाचा आहे, आजचा खेळ कोणाचा चांगला आहे. आज शनिवार आहे, हनुमंताचा वार आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान नमागती मनने अंजनी सुता रामदूत प्रपंजना प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रतीक एक अगदी चौफेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. 3 कॅचेस पकडतोय. कालच्या क्षेत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटक होतं शिवांश 11 आशिवऱ्या सोबत चांगली गोलंदाजीचा प्रयत्न होता, परंतु ज्या अर्थाने बॅटर सुद्धा चांगलेच होते. पेंट्या होता, मनीष होता, प्रसाद होता. या ठिकाणी संदेश. पुन्हा एकदा मॅच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वरवटणे गावचे सुपुत्र, नेहमीच या विभागाला सहकार्य करणारे किशोरभाई म्हात्रे यांचं आगमन होते. त्यांना विनंती करतो की स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. वरवटणे गाव नावाला गाजलेलं आहे ते किशोरभाईच्या बँजूच्या मार्फत
पूर्वी कालामध्ये बँजो वाजवण्याचा मास्टर आहे तो किशोरभाई म्हात्रे यांचं आगमन होतोय. ओहो शॉट घेतला हवाई फायर आकाशाला गवस निघाणारा झेल झेल खाली दोन फिल्डर सिक्सर डीजे. संतोष भाई कोहली आज सुद्धा आलेले आहेत. काल सुद्धा मला वाटते 1000-1500 रुपयाचं पारितोषिक आपल्या टीम साठी लावले होते. आज सुद्धा आपल्या एक गाव आणि दोन टीम आहेत. दोन गाव एक टीम आहे. वेलचे तांबेकर या ठिकाणी टीम आहे. नक्कीच आपल्या मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी जे काम करतात संतोष भाई कोहली त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या मंडळाच्या वतीनं. किशोरभाई मात्र आपण स्थानपन्न व्हायचे. त्यांच्या समवेत माजी सरपंच नरेशजी पाटील आपण सुद्धा स्थानपन्न व्हायचं आहे. फुलटा चेंडू आणि हेलिकॉप्टर शॉट. प्रतीक पाटील कोणतीही चुकी करणार नाही. चुकीला माफी नाही हा डॅडींचा शब्द. डीजे. गवाह है जो जितना शांत होता है वो उतना खतरनाक खिलाडी होता है. बाबू जेवढा शांत आहे तेवढा खतरनाक सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाज आहे स्ट्राईकवर आकाश. आकाश कशा प्रकारे बाबूच्या गोलंदाजीचा मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेने मारलेला शॉट. शॉट मला वाटते राजचा गुड प्रयत्न होता परंतु पंचांना हात फिरवले डीजे या ठिकाणी. डीजे ज्याने रायगडचं नाव अख्ख्या देशामध्ये नेलं. रायगडचा टायगर मानला जाणारा उस्मान पटेल कधीही विसरणार नाही. उस्मान पटेल यांची कारकिर्दीमध्ये आपला रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना हो 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 क्लीन बोल्ड म्हटलं की जेवढा बाबू शांत आहे तेवढा खतरनाक सुद्धा आहे. म्हणजे माझा डायलॉग हा वाया गेलेला नाही. हा संदेशने दाखवून देणारा गोलंदाजी. काय अप्रतिम गोलंदाजी केली ती बाबूने. पहिली विनिंग संपलेले जो स्कोर आहे नावे रोहा टीमचा 49-50 ला विन आहे. आंबेगर वेलशे त्याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि या ठिकाणी मान्यवरामध्ये राष्ट्रीय पंच ज्याचं नाव घेतोय मी विजयजी भोईर. एक माझी कबड्डीपट्टू आणि एक चांगला पंचांची कामगिरी करतोय महाराष्ट्रामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डी पंच मानला जाणारा विजय भोईर यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे.
या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉच बॉक्स कडे नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी यायचा आहे आणि आक्रमक फलंदाजी या ठिकाणी ग्राउंड वरती प्रीज वरती तैनात होतो एक दिल तर दुसरी धडकन यश यश पारांगे आणि मला वाटतोय पंकज बावकर कुमको माठ या नावाने नावाजलेला आहे दोन्ही मॅन फ्रॉम वेल्सेट संघाचं भवितव्य अगर रायगड जिल्ह्यामध्ये नाव गाजतोय यश आणि पंकजचं मला वाटते मुन्ना या ठिकाणी आज उपस्थित दिसत नाही मुन्नाचा सुद्धा बोलबाला चांगला आहे या क्रिकेटच्या माध्यमातून परंतु सध्या कालच्या क्षेत्रामध्ये यश आणि पंकजची ओपनिंग जोडी आम्हाला पाहायला मिळतोय आज सुद्धा पाहायला मिळतोय अर्थातच संतोष भाई या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी आले तिथे रमेश काका पारांगे सुद्धा आवर्जून या ठिकाणी मॅच आपल्या गावची पाहण्यासाठी आलेत गाव करेल तो राव करू शकत नाही मित्रांनो सांगू इच्छितो नक्कीच आपल्या गावाचं पाठबळ मनोबल मोठं करा मग मोठे मोठे हस्ते संतोष भाई सारखे तुम्हाला नक्कीच स्पॉन्सरशिप मध्ये लाभलेले आहेत त्या ठिकाणी कालच्या क्षेत्रामध्ये संतोष भाई कोली आणि पावसांचा पाऊस पाडला होता आज सुद्धा पडेल का नक्कीच आम्हाला पाहायला मिळेल संतोष भाई डोंबोली होते मॅच चालू होती पवन केने नावाचा एक बॅट्समन आपण पाहिला असेल युट्यूबच्या माध्यमातून त्याच्या नावावरती पैशांचा पाऊस पडला होता या प्रीज वरती आम्हाला सुद्धा पाहायला मिळेल का या ठिकाणी आम्ही आतुरता पाहतोय क्रीडा रसिक आणि या ठिकाणी आज किशोरभाई मात्रे यांचं या ठिकाणी स्थानपन्न झालेलं आहे थोड्याच वेळेत त्यांची सुद्धा टीम या ठिकाणी खेळेल असं सुद्धा तो मोठा आहे कारण की खेळाडूंचा मनोबल वाढवण्याचा जो काम करतोय आणि किशोरभाई आणि संतोषभाई सांगू इच्छितो आमचा या ठिकाणी कधी न संकोच करणारा आमचे सुनील पाटील असेल निखिल पाटील असेल मोठमोठे देणगीदाते आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत पुन्हा एकदा मॅच चालू होते या ठिकाणी पंच हे नाव थर्ड अंपायर नाही मित्रांनो पंच हे नावाजलेले आहेत माझे क्रिकेटर आहेत विनायकजी वारगे रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे पंचांशी वाद घालणार नाहीतर आपणास पेनल्टी देण्यात येईल असे पंच तुम्हाला रायगड जिल्ह्याच्या टुर्नामेंट मध्ये लाभलेले आहेत विनायकजी वारगे म्हटलं कोणताही तुम्ही त्यांचा सर्च करा मोठमोठ्या टुर्नामेंट खेळवण्यामध्ये विनायकजी वारगे यांचा मोठा हातखंडा आहे स्वराज उन्हाचा तडाखा लागलेला आहे किशोरभाई सांगू इच्छितो थोडस होणार आहे या ठिकाणी कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला शॉट हा नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या कालच्या क्षेत्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय पंकज आणि यशच्या स्वरूपामध्ये गोलंदाज मार्किंग आहे तो स्वराज छोटा टायगर वेल्सेटचा ज्याचं नाव अख्या रायगड जिल्ह्यामध्ये नाचतोय तो कुमकू माठ्या पंकज पुन्हा एकदा तोच सेम पिच डिलिव्हरी करतो या ठिकाणी मला वाटतोय कार्पेटच्या माध्यमातून शॉट लागवलेला दोघांनी दोन्ही बॅट्समॅनने आपलं खातं खोललेलं आहे श्री गणेशा केलेले आहे आपल्या संघासाठी आणि आपल्यासाठी सुद्धा स्कोरबोर्डवर प्रतिक्षेप आहे तो 2 धावा 3 धावा सॉरी स्वराज शॉट घेतलाय चुकीचा शॉट घेतला आणि झेल पकडली हे कॅच पकडी तो मॅच पकडी विकेट कोणाचा जातो या ठिकाणी डीजे आहे का खरंच मला वाटते आजचा येचा दिवस नाही लवकरच खेळी संपुष्ट होते थोडीशी निराशा असेल ती याच्या चेहऱ्यावर आम्हाला इथून पाहायला मिळतोय आणि त्याची जागा पकडण्यासाठी आलेला तो विशाल बडे सुद्धा एक आक्रमक स्फोटक फलंदाज आहे आंबेगर टीमचा अगदी लाल टी शर्ट घालून नेत्रदीप करणारा विशाल बडे जागा घेते ते मला वाटतं येची थोडीशी आंबेगर वेल्सेट मध्ये चाहत्यामध्ये थोडीशी निराशा असेल कारण का येचा कालचा परिवर्तन बघितला कालची खेळ बघितली तर 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावणारा लगातार 3 विकेट घेणारा हॅट्रिक मारणारा याची आज खेळी संपुष्ट करतोय तो नावे टीम स्वराजच्या स्वरूपात परंतु काही हरकत नाही मॅच अजूनपर्यंत
पुन्हा एकदा मी टॉससाठी आमंत्रित करतो पुढील मॅच आर के खुर्द पवई वर्सेस YGS वरवटणे या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्सकडे नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुम्हाला दुसरा कॉल दिलाय मी या ठिकाणी. मला वाटतं लेफ्ट हँड बॅट्समन विशाल बडे या ठिकाणी 38 सर्कल मध्ये फिल्डिंग सजवताना स्वराज या ठिकाणी पाहायला मिळतोय गेंदबाजीवर. दरम्यान पुन्हा एकदा सामना चालू. विशाल तो स्वराज. ओ हो आवाज आला इथपर्यंत कानावर पडला आवाज आणि झेल पकडतोय डीजे. या ठिकाणी हॅट्रिकचा चान्स. मला वाटलं होतं की विशालकडून अपेक्षा होती मोठे फटकेबाजी मारण्याची, परंतु बाद तंबूत परततोय. 0वर बाद होते तो विशाल. त्याची जागा पकडण्यासाठी प्रतीक पाटील. नक्कीच या ठिकाणी मंजर भयानक होगा जब मैदान में हम उतरेंगे, परंतु मैदानात उतरतो तो स्वराजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय लगातार बॅक टू बॅक 2 विकेट घेतोय आपल्या टीम साठी ना आपल्या नावावरती. नक्कीच मित्रांनो आपलं गावाचं नाव लौकिक करणारं खूप अभिमान वाटतो आम्हाला. आपलं सुद्धा नाव अख्या रायगड जिल्ह्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट माध्यमातून आपण पाहत आहात. नक्कीच स्वराजचे चाहते गावकरी मॅच पाहत असतील तर नक्कीच टाळ्या वाजवत असतील या ठिकाणी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तो प्रतीक, नॉन स्ट्राईकवर असेल तो पंकज. शेवटचे मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकातील. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मला वाटते प्रतीकचा होता, परंतु एक चांगला गोलंदाजाचा चांगला समाचार कसा घ्यायचा तो प्रतीकला माहिती आहे. काय गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5वा चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते स्वराज कडून. मोठा शॉट घेतला मला वाटते या ठिकाणी मिड विकेटच्या वरून मारलेला फटका. मला वाटते फिल्डर तैनात तिथे पाहूया. 1-2 नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागते. स्ट्राईक रोटेट करेल तो मला वाटते प्रतीक. पहिल्या षटकाखेर धाव संख्या होतोय असे 4 धावा आहेत. 1 वाईटच्या स्वरूपात आणि 3 धावा काढून घेतल्या. 4 स्कोर बोर्ड आहे तो आंबेकर वेलच्या टीमचा. YGS वरवटणे आपण याचा आपला प्रतिस्पर्धी संघ पुया हा नाणेफेकीसाठी तयार आहे. द्वारकानाथ भोय, ऋतिक माली आपण आला असाल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. काय गोलंदाजी केली हो. खरोखरच स्वराजची मी या ठिकाणी तारीफ करेन. काय अप्रतिम म्हणजे माइंड मध्ये असेल त्याच्या. अगदी कटअप ऑफ गोलंदाजी केली ती स्वराजने. 2 विकेट घेतोय. अच्छा लॉर्ड्स नाणेफेकीसाठी मी विनंती करतो की माजी सरपंच पेगोंडे संतोषभाई कोली यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल गरुडा एव्हरेजेस आर के खुर्द पुई वर्सेस YGS वरवटणे टॉच बॉक्स कडे जायचं आहे. मान्यवरांना घेऊन या ठिकाणी
तंटामुक्त अध्यक्ष आंबेघर गावचे प्रशांतजी बडे आले, त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. या ठिकाणी माजी क्रिकेटर आंबेघर टीमचे खजिनदार दिलीपजी बडे अध्यक्ष आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. पुई आणि परवटणे या दरम्यान नाणेफेकीचा कौल सन्माननीय संतोषभाई कोली यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल कोणाकडून? टॉस विन. 2 गाव 1 टीम आहे आज या ठिकाणी. प्रतीक बॅट खालचा चेंडू पाठवला सीमा कॅमेऱ्याच्या कैद मध्ये मेडिकल ड्रेसिंग मध्ये पाठवला. प्रतीकने घणाघातकी प्रहार करतो. षटकार. खूप गाजतोय चकचकतो विमान माझा आई एकविरीचा गाणं सोनाली भोईर यांनी गायलेला गीत एक सुंदर अप्रतिम. पुन्हा एकदा प्रतीक पुन्हा स्ट्रेट मारतोय घणाघाती प्रहार हवाई फायर. ओ हो ना तूने देखा ना मैंने देखा, ये देखा तो हमारे किशोर भाई ने देखा और संतोष भाई ने देखा. काय मॅच आहे, काय मित्र. खरोखर याचं नाव समजेल का मला? मुहीब. खरोखर जोरदार टाईल होऊन जातो मुहीब साठी. 6 धावा आपल्या संघासाठी अडवल्यात. नक्कीच कॅमेरामध्ये कैद झाला असेल हा. ओके 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 थांब 2 मिनिटं. डीजे नक्कीच सपनामध्ये पूर येतील. परंतु मित्रांनो, मुलगी असो किंवा कोथिंबीर असो, जोपर्यंत कोथिंबीर जी ताजी असते तोपर्यंत ती आपण कालवणामध्ये टाकतो आणि ती जर खराब झाली की आपण साईडला ठेवतो. तसंच मुलींचा सुद्धा आहे. सांगू इच्छितो मी. पुन्हा एकदा जाऊन घेऊन जाते ग्राउंड वरती. नक्कीच यामध्ये घास सुद्धा बघा ना तुम्ही. घास हरा इकडे जरा खराब घास आहे, तसं त्या पद्धतीने असतो या ठिकाणी. नक्कीच ऋतूच अगदी गोलंदाजी करतोय या ठिकाणी. एक मला फोन आला होता आमचे परम मित्र सर्वोदय पत्रकार लेखनिक नारायणजी म्हात्रे, ज्यांनी फोन केला होता की जे आंबेघर जर टीम जिंकली तर हरिश्चंद्र घासेकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. परंतु पाहूया, मंजिल अभी तक दूर है. पाहूया कोण या ठिकाणी जिंकतोय आणि कोण या ठिकाणी पराजित होतोय. मित्रांनो, राजा माली मॅन फ्रॉम आंबेघर, लेफ्ट हँड बॅट्समन, एक तडपती तलवार घेऊन उभा फ्रीजवरती तैनात. दडपण हा आहे गोलंदाजावर दडपण. पंचांनी हात फिरवले. पंच म्हणजे अतिशय नावाजलेले पंच, अनुभवी पंच विनायकजी वारगे, लेख पंच अल्पेशजी कोथे. ऋतुराजवर मला वाटते नक्कीच प्रेशर असेल का या ठिकाणी. एक मोठा क्रिस गेल सारखा उभा राहिलेला राज माले आम्हाला पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती. बॅट खालचा चेंडू पाठवलाय सीमा रेषा पार. डीजे परंतु इथं मागतोय राज मला षटकार पाहिजे. इथं बांगुऱ्या नको की मांगुऱ्या नको, परंतु षटकार लगवते राज माली. चांगला समाचार घेतोय ऋतुजचा गोलंदाजीचा. पुन्हा एकदा ऋतुजचा राज माली. थोडीशी बॅटची हटकी कट लागलेली होती मला वाटतं. या ठिकाणी आवाज येते. स्कोअर बोर्ड पोहोचलेला आहे 18. शेवटचं षटक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरच.
लोंगापच्या दिशेने मारलेला मला वाटतं एक हलकासा शॉट या ठिकाणी एका धावेवर समाधान मिळते. स्ट्राईक रोटेट करेल तो मला वाटतं राज माले या ठिकाणी. दोन षटकाकीर धावसंख्या होतोय 19. 2 बाद 19 आंबेगर वेलसेत संघाची स्कोर बोर्ड आहे तो. नक्कीच मित्रांनो, नया साल है, नए सपने हैं और नई सुरुवात है. ही गाजवल्याशिवाय राहणार नाही. परंतु कोण गाजवतंय? कालच्या क्षेत्रामध्ये 7-11 हशिवरे ही मला वाटतं बक्षीसपात्र टीम झालेली आहे. आजच्या क्षेत्रामध्ये कोण जातोय आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळपर्यंत 5-5:30 पर्यंत. पुन्हा सध्या एकदा इथं बोलबाला चालतोय राज माली याचं, त्याला साथ देतोय प्रतीक पाटील. नवीन गोलंदाज स्वराज, संघाचा तिसरा आणि वैयक्तिक दुसरा षटक घेतोय. मगाशी स्वराजने गोलंदाजी केली होती, अप्रतिम गोलंदाजी केली होती. लगातार 2 विकेट घेतले होते. फक्त 6 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केले होते ते स्वराजने. हा स्वराज आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्किंगवर. पंचांच्या मला वाटतं उजव्या हाताचं गोलंदाज करताना बॅट्समनची खूप डोकेदुखी असते शॉट खेळताना. परंतु पाहूया, राजमाले एक अष्टपैलू खेळाडू आहे. मॅन फ्रॉम आंबेगर. पंचांकडे दाद मागतोय आणि पंचांनी हात फैलवलेत. अतिरिक्त धावा मिळतो. या धावेने स्कोरबोर्ड पोहोचतोय मला वाटते 20. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहात. कौस्तुभ पाटील, साहिल आणि विवेक सिंग आपल्याला कॅमेरामध्ये कैद करतोय. पूर्ण ग्राउंड पुन्हा एकदा स्वराज तो राज. शॉट घेतला म्हटलं लॉंग अपच्या दिशेने कॅच होईल का? या ठिकाणी फिल्डर तैनात. हो गुड अफेट होते मित्र या ठिकाणी. कॅमेरामध्ये कॅच या ठिकाणी खतरनाक कॅच या ठिकाणी कॅमेरामध्ये कैद झालेले आहे. थोडीशी मिक्स झाली परंतु मेहनत खूप होती. थोडंसं एवढं रनिंग करून कॅच पकडणं थोडंसं डिफिकल्ट होतं फिल्डरसाठी, समजू शकतो. परंतु ही कॅच पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये आपण कैद केलेली आहे. पुन्हा एकदा स्वराज. खरोखर स्वराज अगदी टिचून गोलंदाजी करतोय. अगदी यॉर्कर पद्धतीनं, स्लोअर पद्धतीचं, ब्लॉकर पद्धतीचा चेंडू करतोय स्वराज. डावे संघा करून पुन्हा एकदा प्रतीक स्ट्रायकर आहे. आघात का पंची हवा में, गेंद फील्डर के दास्ताने में. प्रतीक पाटिल की विकेट, पतंग कट. डीजे आंबेगर वेलसेट टीमला प्रतीकच्या स्वरूपात पहिला मला वाटतं यश गेला, यश नंतर विशाल गेला, विशाल नंतर प्रतीक आणि आता नवीन बॅट्समन आर्यनची सुद्धा कालची कामगिरी चांगली होती. या ठिकाणी कॅचेस चांगल्या पकडल्या होत्या. गोलंदाजी सुद्धा रमेश काका चांगली केली होती आर्यननी. आपण मॅच पाहिलीत कालची. क्वालिफाय साठी तुम्ही खेळत होतात परंतु शिवान शिलीप सोबत आपण थोडीशी परती बाजू आपली झाली आणि मॅच आपण हारलात. पुन्हा एकदा आर्यन आणि राजची जोडी कशी पाहायला मिळते. मला वाटते वेलसेत आणि आंबेगर मध्ये संतोष भाई जेवढे खेळाडू आहेत ना, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये फायनल मारायला पाहिजे. टॉपर प्लेयर आहेत. यश आहे, पंकज आहे, राज आहे, इकडे प्रतीक आहे, विशाल आहे. अनेक जाम खेळाडू आहेत दोन्ही गावामध्ये. स्ट्राईकला असेल तो मला वाटतोय आर्यन, मॅन फ्रॉम वेलसेत. गोलंदाजी आहे तो स्वराज. थोडस फौलामध्ये रनअप होतो या ठिकाणी, बीट होतो तो गोलंदाज या ठिकाणी. एक 10-15 पावलांचा रनअप असताना थोडस सावधगिरीने करावं लागतं कारण का उन्हाचा तडाखा आहे मित्रांनो. सनस्क्रीन लावा, इनर घाला हातामध्ये, पाणी पियत जा तुम्ही. फिटनेस आपलं दिवसभर खेळायचं असेल तर आपल्याला फिटनेस हा व्यवस्थित ठेवायला लागेल. शॉट भिरकवलंय, हवाई फायर घेतलाय, वूर 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 षटकार. काय म्हणणार. नक्कीच कोणी बी ताकद लावा परंतु ताकद लावणं दिसतोय आम्हाला आर्यन. काय बॅट. 15 चेंडू मध्ये 23 धावांचा लक्ष्य पार काढायचं आहे आंबेगर वेलसेट टीमला. पाहूया, लक्ष्य सोपं असलं तरी कठीण आहे ते. बीट होतोय, निर्धाव जातोय. स्वराज अगदी आपला जीव की प्राण गोलंदाजी करतोय कारण का करणार नाही हो.
गावाचं नाव अस्तित्व आहे, आपलं नाव टिकवायचं आहे या लाईव्ह टेलिकास्ट मध्ये. नक्कीच आज तुम्ही PNP चषक म्हटलात, आमदार चषक म्हटलात, तर रोहा प्रीमियर लीग म्हटलात, पेन प्रीमियर लीग म्हटलात, तर या सर्व खेळाडूंची वर्णी लागेल असं आपण लाईव्ह टेलिकास्ट केलेलं आहे या ठिकाणी. सुनील पाटील मित्रमंडळ ज्योतिर्पाडा सेजुई. हो हो, गोलंदाजी मला वाटतं लेगच्या दिशेने मारायला वाटतोय. स्लिपच्या दिशेने आणि वाईट. 3 धावा घ्यायच्या, त्या 3 धावाने धावसंख्या स्कोरबोर्ड पोहोचला वेलशेत आंबेकर टीमचा 30. स्कोर रिपोर्टर माझे मनीष आणि लाईव्ह टेलिकास्ट साहिल. गेला दुसरा दिवस आजचं आणि तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये केच करतोय तो विवेक सिंग. खऱ्या अर्थाने मी धन्यवाद देईन नवतरुण मित्रमंडळ सेजुई ज्योतिर्पाडा या सर्व सहकार्यांचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आर्यनचा होता, परंतु एक शेवटचा चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं या तिसऱ्या षटकातील. स्ट्राईकला आहे तो आर्यनची कामगिरी चांगली होती कालच्या क्षेत्रामध्ये, कॅचेस पकडण्यामध्ये, गोलंदाजी करण्यामध्ये. बॅटिंगचा मला वाटतं पुरेपूर फायदा भेटला नाही आर्यनला. बॅट खालचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्या ताकदीने हो रनिंग बिटवीन द विकेट चांगली असेल, रनआउटचा चान्स नाही. आर्यनकडे ती ताकद आहे, ती नगाकत आहे पोचण्याची. काही रनिंग केलेली आहे राजने आणि आर्यननी. या 3 षटकात धावसंख्या होतोय आंबेकर वेलची संघाची 31. 12 बॉल 19 असा समीकरण असणार आहे. पाहूया मित्रांनो, 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावणारे या प्रीच वरती आम्ही पाहिलेले आहेत. तर 6 चेंडू मध्ये 4 धावा सुद्धा होत नाही ह्या प्रीच वरती आम्ही पाहिलेले आहेत. परंतु इथं होईल का? 12 चेंडू 19 धावा समीकरण असणार आहे. खचाखच स्टेजमैन यहाँ पे भरा हुआ क्रीडा रसिकों से जबरदस्त या ठिकाणी. झाडांचा सुद्धा सावली आहे. चांगलं नियोजन आणि आयोजन नवतरुण मित्रमंडळ ज्योतिर्पाडा सेवजी यांच्या संयुक्त विद्यमानाने पर्व दुसरं आणि हा आजचा दुसरा दिवस आहे या टुर्नामेंटचा. दुसऱ्या दिवशीतील ही दुसरी मॅच वेलशेत आंबेकर वर्षेत नावे रोहा. नवीन गोलंदाज आदर्श कशा प्रकारे गोलंदाजी करेल आर्यन यांना. घुटना टेक आणि बॅट देख, परंतु निर्धाव चेंडू जातोय का? पंचांकडे दात मागितली होती ती आर्यननी, परंतु ते फेटावलेली आहे. आदर्शला काहीतरी मला वाटतं 4थं षटक आहे प्रदीकी पक्कावर. आदर्शला एक अगदी टिचून गोलंदाजी करावी लागेल आपल्या माइल मधून. पुन्हा एकदा आर्यन तो आदर्श. पंच आहेत, पंच निर्णय देतील. सर्वांनी जायची गरज नाही, कॅप्टन असेल तिथे. पाहूया देव किती परीक्षा घेतो या ठिकाणी आणि देव कोणाच्या बाजूने आहे. आजचा दिवस कोणाचा चांगला आहे. पंचांना प्रेशराइज करायचं नाही, पंच निर्णय देतील. दोन्ही पंचांनी आपला निर्णय व्यवस्थित द्यायचा आहे. नक्कीच राज पाटीलची ही चतुरता, ही गनिमा कावा खेळलेला आहे मला वाटतोय आदर्शने. कारण का राजा माले हा नॉन स्ट्राईकला होता. गोलंदाजी घेताना थोडंसं राज मला वाटतं रनिंगच्या माध्यमातून रनिंगचा स्टार्टअप घेतला होता. त्या पद्धतीने ही अशी फसवी गोलंदाजी आपल्याला आज पाहायला मिळतोय आमच्या मान्यवरांना आणि आमच्या क्रीडा रसिकांना. मोठा झटका, मोठा हादरा बसतोय तो आंबेकर वेलशेत टीमला राजांच्या स्वरूपात. पंच बॉल नाही ना? ओके 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 ठीक आहे. अजून सुद्धा समीकरण 11 चेंडू आणि 19 धावा पाहिजे. अजून लक्ष जरी सोपं असलं तरी सांगू शकत नाही हो. मॅच आहे, मॅच मध्ये कधी काही होऊ शकतो. तशा अर्थाने आदर्शने जसं फसवलं राज याला तशा पद्धतीने आदर्श गोलंदाजी करतोय. आजच्या क्षेत्रामध्ये चांगली गोलंदाजी आम्हाला पाहायला मिळतोय नावे टीम कडून.
पहिल्या षटक घेऊन आलं तर स्वराज, दुसरं षटक घेऊन आलं तर ऋतिक आणि तिसरं षटक घेऊन आलं तर स्वराज. आणि आता आदर्शने काय त्याच्या माइंड मध्ये एक गनिमा काव्हा, महाराजांच्या कालामध्ये हे गनिमा काव्य आपण भरपूर ऐकलेत, आपण पाहिलेत इतिहास महाराजांचा. त्याच अर्थाने हा गनिमा काव्हा आम्हाला आदर्शच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आर्यन स्ट्राईकला असेल तो आर्यन आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज नाव मुकेश. आर्यन पाहूया कशा पद्धतीने मारा करेल. अगदी स्लोअर पदे चेंडू आणि पंचांना हात फैलवलेत. नक्कीच पंच विनायकजी वारगे एक अनुभवी पंच लाभलेले आहेत आम्हाला आजच्या या सत्रामध्ये. एक अतिरिक्त धाव मिळतो. या अतिरिक्त एक धावाने स्कोरबोर्ड पोहोचलाय 31. दडपण प्रेशर नक्कीच आदर्श हृदयाचं हार्ट स्पीड जर चेक केला लाईव्हला चेक करताना येईल का साहिल आपल्याला नक्कीच समजलं असतं या ठिकाणी. हा दडपण आहे प्रेशर. 10 चेंडू आणि 10 चेंडू 18. शॉट घेतलाय आकाशी भिरकोनी घेतोय. फिल्डर तैनात कॅच पकडेल का नाही. ड्रॉप कॅच होतो या ठिकाणी. थोडस ऊन असल्यामुळे मला वाटतं फिल्डर थोडासा त्रास होईल असेल या ठिकाणी. दोन घेण्याचा यशोद टीव्हीला कॉल केला होता परंतु नाही. आर्यनने सांगितलं तू थांब कारण का मॅच अजूनपर्यंत आपण जिंकलेलो नाही आहोत. हो कव्हरच्या पॉइंट मारला परंतु या ठिकाणी बाद होतोय. आर्यनची खेळी संपुष्ट होतोय. पुन्हा एकदा हादरा बसतोय तो आंबेगरवेच्या टीमला. थोडीशी नाराजी थोडीशी चेहरे पे खामोशी. आर्यन आवश्यकता आहे. नक्कीच भुवावे विंच करणारा हा स्कोर आणि ही मॅच. 2 मिनिटं थांब 2 मिनिटं जरा. ये भाई ये बहुत ही खराब ही गेंद. पहिली गनिमा काय केलास परंतु हा प्रेशर आहे तो मला वाटतं आदर्श. खट लागली होती. अगदी स्लोअर पदे चेंडू हलका उचली घेणारा चेंडू. समीकरण ऐका सर्वांनी. 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आता जे बसलेत ते उभे राहतील आणि उभे आहेत ते टाचानो राहतील आणि टाचानो आहेत ते अंगठ्याने उभे राहतील. ही मॅच पाहूया. ऑटर मॅच सिंपलची चहा आहे. एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय नीरज कडून आणि मनीष कडून. मला वाटतंय मुकेश 6-13 3-13 6-13 हा समीकरण असणार आहे. मित्रांनो एक सांगू इच्छितो कोणी जिंकल्याने सिकंदर होत नाही आणि कोणी हारल्याने फकीर होत नाही.
चंद्र हा चंद्राच्या ठिकाणी असतो, सूर्य हा सूर्याच्या ठिकाणी असतो. दोन्हीही लख प्रकाश देणारे असतात, परंतु चंद्राने सूर्याची कधी स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राची स्पर्धा करायची नाही. दोघांची वेळ यावे लागतो. परंतु आज या ठिकाणी वेळ कोणाची असेल ती या आपल्याला 6 चेंडू आणि 13 धावा. चेस कंपल्सरी असणार आहे दोन्ही टीम साठी सांगू इच्छितो मी. आणि एक थोडे अनाउन्समेंट करतो. या कबड्डीच्या ग्राउंडवरती जे दोन्ही लाईटचे पोल आहेत त्यांना जर बॉल लागला तर डेड बॉल देण्यात येतील. दोन्ही संघांनी ऐकायचं या ठिकाणी. नीरजला थोडस कानमंत्र द्यावा लागेल कॅप्टनला नाहीतर यशला. नीरज थोडासा बीट होतो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आकाशने चांगली मला वाटते बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. अगदी स्कोर लो स्कोर असताना अगदी गोलंदाजी कटअप ऑफ गोलंदाजी नावे रोहाकडून पाहायला मिळतोय आम्हाला या ठिकाणी. यारकर पदे चेंडू ब्लॉकर पदे चेंडू आणि क्लिंग मिडलला आउट होतोय तो मला वाटतोय नीरजची खेळी संपुष्ट करतोय तो मला वाटते आकाश. डीजे चार चेंडू आणि 13 दोन मोठे हिट. जयेश भावकर स्ट्राईकला असेल. जयेश भावकरकडे तो अनुभव आहे, ती जयेश भावकरकडे ताकद आहे, ती जयेश भावकरकडे नगाकत आहे. परंतु आम्हाला ह्या ग्राउंडवरती पाहायला मिळेल का? 4-13 नक्कीच या ठिकाणी मान्यवर आम्हाला लाभलेले आहेत. संतोष भाई कोहली या ठिकाणी, रमेश काका आहेत, किशोरबाई म्हात्रे आहेत. नक्कीच मॅच ही एकदम जबरदस्त अगदी नेत्रदीप मॅच झालेली आहे. अगदी कॅमेरा कैद मॅच झालेली आहे ती. अंबेगर वर्षेत नावे रोहा. 4-13 ये शॉट नहीं भाई, ये अजब गजब का शॉट. ना तूने देखा ना मैंने देखा, देखा हमारे विवेक सिंह ने कैमरे में देखा. काय बोलणार नाही. विवेक सिंग तुला हॅट्स ऑफ. तूने हा षटकार नक्की तुझ्या कॅमेरामध्ये कैद केला असेल. मॅन फ्रॉम वेलशेत जयेश भावकर अष्टपैलू खेळाडू. ओहो कॅच खाली मला वाटते फिल्डर तैनात. ये कॅच पकड़ी तो मॅच पकड़ी. बेहतरीन कॅच यहाँ पे नावे दोरा. हृदयाचं ठोकं वाढलं. लावू का माझ्या हृदयाला माईक? टिक 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 नाही तर धडधड होतोय. 2 चेंडू 7 धावा आणि बॅट्समन असेल म्हणते बाबू संदेश माली. पाहूया संतोष भाई, हृदयाचं ठोकं वाढलं तो. आता 2 चेंडू 7 धावा पाहिजे आम्हाला. पहा काय प्रेम आहे. कालच्या सुद्धा मध्ये पैशांचा पाऊस पडला होता. मॅच जिंकली तर ग्रामपंचायत पिगोडे माजी सरपंच संतोष भाई कोहली करून या 500 रुपयाचं पारितोषिक. पाहूया बाबू सेट ड्राय केले कार्पेटच्या माध्यमातून. घास को आग लागत यहाँ पे गेंद. आता मला सुद्धा उभं राहायला लागेल. मगाशी म्हटलं मी, जी बसलेत ते उभे राहतील आणि उभे आहेत ते टाचनो राहतील आणि टाचनो राहतील ते अंगठ्याने उभे राहतील. हे बघा क्रीडा रसिक काय म्हणणार. मॅच 1-6. साहिल काय म्हणणार तू? 1-6 पाहिजे. विवेक सिंग आमच्या कॅमेरामध्ये कैद करतोय. खरोखरच लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी 9 तरुण मित्रमंडळ ज्योतिर्बळ सैजू यांच्या संयुक्त विद्यमाने पाहायला मिळतोय. दडपण टिक टिक वाजते डोक्यात,
धडधड 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 होतोय. सहा सहा सहा, एक चेंडू आणि 6 धावा. हो हो हो, फुलटा चेंडू होता, प्रॉपर बॅटच्या पट्ट्यामध्ये ना आलं, थोडीशी निराशा. शॉट प्रॉपर आला होता, परंतु शॉट मला वाटतं थोडंसं कमरेपर्यंत टाकला होता चेंडू. वरती असता नक्कीच षटकार असता, परंतु थोडीशी मॅच, एक जबरदस्त मॅच. डीजे अप्रतिम मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. आंबेगर वेल्शेत वर्सेस नावे रोहा. 1 बॉल आणि 6 धावा. काय म्हणणार या खेळीला, एकदम नेत्रदीप या ठिकाणी मॅच पाहायला मिळाली आम्हाला. आमचे मान्यवर सुद्धा या ठिकाणी आवर्जून मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. क्रीडा रसिक सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्राउंडवरती उपस्थित आहे. थोडीशी निराशा असणार, मायुषी असणार, खामोशी असणार ती आंबेगर वेल्शेट टीम वरती. हे कोण आहे मॅच विनर? मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय नावे टीमचा स्वराज.